नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण मराठवाड्यातील मुख्य नद्या याबद्दल माहिती बघितलेली आहे आणि आज आपण याच मराठवाड्यातील या मुख्य नद्यांसोबतच उपनद्या यांची माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो, काल आपण बघितलं की या मराठवाड्यामध्ये हा जो मराठवाडा रिजन आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की या मराठवाड्यात प्रमुख मुख हे गोदावरी नदी ही प्रमुख आहे आणि त्यानंतर या प्रकारे अनेक नद्या ज्या आहेत या नद्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतील. परंतु या आधारावरती आपल्याला जसे या जालना औरंगाबाद असेल, या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या उपनद्या आहे याची आपल्याला माहिती स्पष्टपणे दिसून येत नाही. माहिती मिळणं कठीण आहे. त्यासाठी आपण एक दुसरा या ठिकाणी आपण गुगलवरती जायचं आहे आणि आपल्याला गुगलवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला सेन्सस हा जो आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट सेन्सस हँडबुक जालना असेल, औरंगाबाद असेल, तर या जिल्ह्यासाठी आपण ह्या डाउनलोड करायचा आहे. हा डाउनलोड करण्यामागचा उद्देश हा की आपल्याला या ठिकाणी ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही नद्या आहेत तर ह्या नद्या कोणत्या आहेत, तर जिल्हा वाईज आपण या ठिकाणी उपनद्या कोणत्या आहेत याची आपण माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपण सुरू करूया. पहिले आपण या ठिकाणी हा जो औरंगाबाद आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत त्याचे नाव काय याची माहिती आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुगलवरती जे डाउनलोड केलेला औरंगाबाद जिल्ह्याचा हा जो सेन्सस अब्स्ट्रॅक्टचा आहे, हा जो डिस्ट्रिक्ट सेन्सस हँडबुक औरंगाबाद हा 2011चा आपण हा डाउनलोड केलेला आहे. आपण डाउनलोड करू शकता आणि या आधारावरती या ठिकाणी जो नकाशा दिलेला हा नकाशा जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा नकाशा आहे. या आधारावरती आपण बऱ्याच माहिती या जिल्ह्याची घेऊ शकतो. तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत, तर या ठिकाणी हा जो सोयगाव आहे, तर या सोयगावमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी ही आपल्याला पूर्णा नदी जी आहे ही पूर्णा नदी असलेली आपल्याला दिसून येते आणि ही पूर्णा नदी या ठिकाणी जो औरंगाबाद या ठिकाणी जे अजंठा पर्वतरांगा आहे, पर्वतरांगातून ही उगम पावून ही नदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही नदी या ठिकाणी हा जी पूर्णा नदी आहे, पूर्णा नदी जी आहे या ठिकाणी दोन्ही जालन्यामध्ये नंतर ती जाते. त्यानंतर पूर्णा नदीनंतर आपण या ठिकाणी बघू शकता ही गिरजा रिव्हर्स, ही गिरजा रिव्हर्स आपल्याला असलेली दिसून येते. ही या औरंगाबादमध्ये फुलंब्री तहसीलमधली अत्यंत महत्त्वाची नदी आहे. आपण ज्या उपनद्या पाहतो या मराठवाड्यात या उपनद्या आपल्याला स्पष्टपणे दिसून म्हणजे लक्षात या ठिकाणी लक्षात येण्याकरता आपण हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्यांच्या उपनद्यांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचप्रमाणे त्यानंतर आपण जर थोडं खाली आलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते ही जी औरंगाबादमध्ये दुसरी महत्त्वाची उपनदी आहे ही आहे दुधना नदी. दुधना नदी जी आहे ही औरंगाबादमधून या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ही पूर्वेकडे ही वाहताना आपल्याला दिसून येते. यानंतर ही जालन्यामध्ये या ठिकाणी जाते आणि ही पूर्ण दुधना नदी जी आहे ही दुधना नदी महत्त्वाची उपनदी असली आपल्याला दिसून येते, जी पूर्णेची उपनदी आहे. त्याचप्रमाणे सर्वात खाली जी आहे या ठिकाणी आपल्याला बघून येतं हे सगळ्यात मोठी महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे गोदावरी. ही या ठिकाणी आणि या मराठवाड्यामध्ये सगळ्यात प्रमुख नदी आणि महत्त्वाची नदी असलेली दिसून येते. ही या ठिकाणी बघू शकता ही
हे गोदावरी नदी असलेली आपल्याला दिसून येते की नंतर जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि ह्या गोदावरी नदीला त्यानंतर आपण बघू शकता हा जो चितेगाव आहे, पैठणमधलं जे चितेगाव आहे, ह्या चितेगावामध्ये या गोदावरी नदीला कोम ही जी आहे ही नदी या ठिकाणी दिसून येते. ही बघा ही नदी जी आहे ही नदी या गोदावरीला पैठण आणि गंगापूरच्या दोन्ही तहसीलच्या बॉर्डरवरती ही गोदावरी नदीला येऊन मिळते. त्याच आधी थोड्या अंतरावरती आपल्याला बघू शकता शिव नदी जी आहे ही गंगापूर आणि त्यानंतर ही आपल्याला बघू शकता वैजापूर या दोन तहसीलमधून ही गंगापूरमधून वाहून ही वैजापूरमधून ही नदी वाहाला सुरुवात करते आणि त्यानंतर गंगापूरला येते वैजापूरमधून आणि या ठिकाणी जी आहे ही गोदावरी नदीला येऊन मिळते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की जिल्हावाईज जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे या मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत आणि त्यांच्या मुख्य आणि उपनद्या कोणत्या आहे याची माहिती आपल्याला मिळते. तर आज आपण या ठिकाणी बघितलं गोदावरी आणि तिच्या अनेक उपनद्या ज्या जालना जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या उपनद्या आहे यांची आपण माहिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या जिल्ह्याचा संबंधित माहिती बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.